कधी असं झालंय का की तुम्ही बघितलंय आणि बनवायला गेला आणि ते फिसकटले? माझ्यासोबत झालं. त्याचीच ही व्हिडिओ आहे. आणि झालं असं की सगळ्यांना खायचे होते स्प्रिंग रोल्स, तर मग बनव. तर माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं होतं की राईस पेपरने बनव, खूप छान लागतात. तर मी म्हटलं ठीक आहे, बनवूया आपण काहीतरी. आणि गेली बनवायला. सगळं मटेरियल रेडी झालं छानपैकी. म्हटलं एकदम टेस्टी बनवायचं. आणि ते बनवलं आणि स्टीम करायला गेली. एकतर ते बनवतानाही इतकं कठीण होतं, नवीन होतं माझ्यासाठी, ते समजत नव्हतं. ते शीट ते भिजवून आणि मग ते राऊंड करताना थोडा वेळ गेला. ठीक आहे, ते बनवलं, त्याला स्टीम केलं. एकतर ते मोमोज पण करायचे होते, तर ते स्टफिंग होऊन ते जुळतही नव्हतं. कसे बसे ते केले मी आणि ते स्टीम केलं. स्टीम केल्यानंतर असं झालं की एकतर ते निघायलाच तयार नाही, इतका गोंधळ उडाला. आणि ते जर झालं तेव्हा असं झालं की ठीक आहे, ओके, आता टेस्ट करूया. टेस्ट करायच्या वेळी इतकं गळगळीत की म्हणजे डायरेक्ट रिजेक्टच मारलं त्याला खाताना. आणि आम्हाला सवय आहे की बनवताच खायचं, कारण की ती पुढची प्रोसिजर झेलण्यासाठी माणसाला तेवढं तयार असायला हवं म्हणून. आणि मग आम्ही बनवलं, टेस्टही केलं, तर इतकं चिकट लागत होतं ते की गिळायलाही होत नव्हतं. मग तो प्लॅन कॅन्सल केला. आणि मग पुन्हा म्हटलं की ठीक आहे, नॉनस्टिक पॅनवरती शॅलो फ्राय करूया. तेही केलं, तरीही नव्हतं, ते तसंच चिकट होत होतं. तर म्हटलं जाऊ दे, आता लास्ट ऑप्शन आहे, तर एवढं बनवलंच आहे, तर लास्ट ऑप्शन आहे की आपण डीप फ्राय करूया. मग डीप फ्राय केल्यावर ओके, त्याची टेस्ट चांगली लागली. आम्ही एक खाल्ला बनवून, छान लागले. त्यामुळे मग आम्ही सगळे तसेच केले, मोमोही त्याच्यात फ्राय केले. आणि अशा तऱ्हेने ही फिसकटलेली रेसिपी छान झाली. त्यामुळे सांगा, तुमच्यासोबतही नक्की असं झालं आहे का? आणि झालं असेल तर तुम्ही काय केलं आहे? कारण की या अशा गमतीशीर गोष्टी होत राहतात आणि शिव्याही पडतात. त्याशिवाय मजा नाही कुकिंगला. काय मग लेडीज, बरोबर ना? अच्छा, बाय बाय.